पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आता आपण आहोत नदीवरती। तर मंडळी, मी फक्त आज एकटाच नाही आहे, तर माझ्याबरोबर बरीच सारी मंडळी आहेत। तर आता आम्ही इकडे फक्त तिघेजण आहोत। बाबा आहेत आणि अर्जुन बाबा आहेत आणि महादेव मामा आता येतीलच। बरेच सारे लोक आहेत, मी तुम्हाला दाखवेन कोण कोण आहेत ते। तर इकडे कशासाठी आलोय माहिती आहे का? तर मागे तुम्ही पाहिलं असेलच की आम्ही या नदीला बांध घातला होता। पावसाळ्यामध्ये नदीला मासे चढतात आणि तर नदीला पाणी जसं कमी होतं तसं नदीचे मासे जे चढलेले असतात वरती गेलेले समुद्रातून, ते पुन्हा उतरून समुद्राला निघतात। तर त्यावेळी नदीला बांध घातला जातो आणि त्यालाच आम्ही बांधण म्हणतो। आणि बांध घालून किंवा बांध अडवून तिथे एक जाळं लावलं जातं आणि त्याच्यामध्ये मासे पकडले जातात। तर बघा किती मासे भेटले, हे सर्व तांबूशी आहेत। हे जवळजवळची साईज आहे ना, हा किती 1 किलोचा होईल नाही ना पूर्ण? 1 किलोचा होईल हा। 1 किलोचे आहेत हे 3, आणि हे इकडे अर्धा किलोचे, पाव किलोचे। आणि इकडे बघा किती मासे भेटले, पहिल्याच दिवशी मेहनत केली आणि त्याचं फळ भेटलेलं आहे। जिवंत आहे, जिवंत। खुश 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 काय खुश बघा आम्ही कोण कोण आहोत। कागरुम बाबा इथेच झोपलेलो आम्ही या रेतीवरती। हा कसला मासा आहे ना। तर मंडळी, तर ते तुम्हाला मी दाखवलेलंच आहे। ज्याने अगोदरचे व्हिडिओ पाहिले असतील तर त्यांना माहितीच असेल। तर मंडळी, अशा प्रकारे ते बांध घातला जातो। तर इथे आमच्याकडे एक अशी परंपरा आहे की बघा, हा निसर्ग आहे ना, तर आपल्याला काहीतरी तो देतो। तर आपण सुद्धा त्या निसर्गाला काहीतरी देण्याची प्रथा आहे। पूर्वीपासून एक आमची ती परंपरा चालत आलेली आहे। ज्यावेळी इथे बांध घालतो तर त्यानंतरला इथल्या राखणदाराला काहीतरी देणं द्यावं लागतं। तर आज ते देणं देण्यासाठीच आम्ही आलेलो आहोत। ॲक्च्युली ते देणं वर्षभरामध्ये कधीही म्हणजे देऊ शकतो। तर बांधण घातल्यानंतरला बऱ्याचदा थोड्या दिवसामध्ये दिला जातो, परंतु आमच्यातील काही लोकांना ते मग जमलं नाही किंवा मग टाईम मिळत नव्हता सर्वांना। तर त्यामुळे मग ते राहून गेलं आणि मग ते खूपच लेट झालं। तर आता आम्ही ठरवलेलं आहे की आज ते देणं आहे ते देण्याचा। तर बघा, निसर्ग आहे ना, तो आपल्याला खूप काही देत असतो। आपल्याला जेवढं लागेल तेवढंच निसर्गातून घ्यायचं आणि काही अशी लोकं आहेत की निसर्गाला ओरबडून घ्यायचं। तर आपण या निसर्गाला ओरबडून न घेता जेवढं आपल्याला लागेल तेवढंच आपण आपल्या वाट्याचं घ्यायचं आहे आणि बाकीचं आहे ते इतरांसाठी ठेवायचं आहे ना? तर या निसर्गाला सुद्धा आपण काहीतरी दिलं पाहिजे आणि त्याच भावनेतून ही परंपरा सुरू झालेली आहे। तर जे काय असतं तर ते दिलं जातं, जसं की नारळ। ते तुम्हाला मी दाखवेनच काय काय असतं ते। तर आहे ना, देवाला दिल्याच्या नंतरला मग ते आपल्यालाच मिळत असतं। ते सगळं आपणच खात असतो। एक देवाला फक्त नैवेद्य दाखवला जातो आणि ते आपणच खात असतो। तर अशा प्रकारे ही परंपरा आहे। तर अशा प्रकारे निसर्गासोबत ही गावातील माणसं आहेत ती जगत असतात। असा निसर्ग चक्र बदलत असतो, जसं ऋतू बदलत असतात त्याप्रमाणे त्याचे गावाकडील लोकांचे आहेत ते व्यवसाय म्हणा किंवा त्याचं राहणीमान, त्याचे काम सगळे बदलत असतात आणि हीच माणसं असतात ती या निसर्गाला जपत असतात, है ना? तर आपण प्रत्येकाने या निसर्गाला जपलं पाहिजे। फक्त पहिल्या दिवशी मासे आम्हाला भेटले भरपूर, नंतरला मासे भेटलेच नाही। तर काही हरकत नाही, जरी एक दिवस जरी बांधून धरला किंवा नाही धरला तरीसुद्धा हे देणं हे द्यावंच लागतं। तर आता अंधार झालेला आहे, तर आता रात्रीचे जवळजवळ 8 वाजायला आलेले आहेत। तर आता लोकं येतील आणि आम्ही सगळी इथे तयारी करू। तर सर्व जेवण वगैरे इथेच आम्ही बनवणार आहोत आणि इथेच जेवणार आहोत। तर 10, 10:30 किंवा 11 वाजतील बहुतेक आज। तर आता तुम्हाला मी नदी दाखवली असती, परंतु आता तिकडे अंधार आहे। आणि माहिती आहे का, आम्ही ना कांडल टाकलेले आहेत। मगर मगाशी येऊन आम्ही कांडल टाकलेले आहेत जवळजवळ। तर आम्ही एकूण 4 कांडल टाकलेले आहेत। अर्जुन बाबा आहेत त्यांच्या 2 कांडल आणि मी 2 कांडल। तर आता मी कांडल काढायला जाणार आहे आणि त्यानंतरला मग तुम्हाला दाखवतो किती मासे मिळतात ते। अजून आले पण नाहीत लोक। हे बघा इकडे आमचे बाबा भाई, हां, हे बघा इकडे आमचे बाबा आहेत आणि इकडे अर्जुन बाबा। हां, हे बघा इकडे चुल्हा पेटवलेला आहे आणि इकडे म्हणजे जेवण बनवण्यासाठी इकडे चुल्हे मांडून ठेवलेले आहेत। हे बघा इकडे। चला काम करतो, कोणी आलेलं नाही अजून, नाहीतर लेट होऊ। मी पहिलं जाऊन ना कांडल काढून आणतो, 1-2 कांडल काढून आणतो। तर आता 4ही कांडल आहेत त्या काढून झालेल्या आहेत आणि पाहिजे तेवढे मासे नाही भेटले। तर एका कांडलीमध्ये जास्त थोडेफार भेटले। तर हे बघा, एक सुतेरी पण नाही भेटले, एक सुतेरी। हो, तर आता आमचे मेंबर पण येत आहेत। 8 वाजून गेलेले आहेत, आता आवाज येतो त्यांचा, येत आहेत। हे बघा आले आता एक एक सांभाळून।
काका या 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 घसरगुंडी गुरुजी. तर सगळेजण येऊन आता आमची तयारी सुरू आहे. तर एक एक आता सुरी त्या इथे बघा त्या पाकिटमध्ये. तर एक एक काम आता उरकायचं चालू आहे. आता जेवणाची तयारी चालू आहे. इकडे बघा आम्ही आता इकडे चुल्ले पेटलेले आहेत आमचे. इकडे गुरुजी बघा आता चिकन घालतायत. इकडे घागरूम काका, इकडे नऱ्या, मांदेव मामा, इकडे अर्जुन बाबा मगाशी बघितलेत. हे बघा चुले पेटले. आता इथे चिकन होते आणि इकडे आता आम्ही मासे बनवतोय. चला ठेवून द्या टोप आपला गरम आहे. इकडे मासे तिकडे चिकन. बघूया आपण तोच आहे, एकच आहे ना. हो बेड घे लागेल. पाणी नाही कमी होतं विण्या का विण्या सार कमी कर. तिकडे हवाय काय त्याच्यात. तर बघा आता मस्त कड आलेला आहे. अजून मासे टाकलेले नाहीत. हे बघा एवढे मासे आहेत. मी टाकलाय ना 1 किलोपेक्षा जास्त आहेत है ना. हो. आता कड आलाय मस्त. आता मासे टाकूया. पकडा पकड. ओ मस्त. हे बघा तर बघा तिकडे आहेत ना 2 टोप उतरून ठेवलेले आहेत आणि आता एक गावठी कोंबड्याचं चिकन आता ठेवलेलं आहे. तर मी अजून आंघोळी करायचं बाकी आहे. 10 वाजले तर सर्व जेवण झालंय. आता आंघोळी करून घेतो. आता सगळं जेवण आहे ते तयार झालेलं आहे. तर आता आपण नैवेद्य आहे तो देऊया. तर पहिला नैवेद्य आहे तो अग्नीला. कसा पडला ओके. तर बघा सगळं काम आठवेपर्यंत 10:30 वाजले. आता जेवायला बसतोय. आता चालू ते वाढप. हे बघा सगळेजण बसलेत. कांदा आहे तो माझा ताट आहे. थांबा थांबा इकडे आज बोला नंतर नाही करा. आम्ही सगळं आता बसले होता जेवायला. भगतवाचा काम निवड देतो आम्ही आणि चांगल्या पद्धतीने आम्ही बरोबर. हे वाट्या पुढे झाल्या की मग देता येईल. तर या सगळ्यांनी जेवायला. हा अशा पद्धतीने जेवायचं आणि भगतवानाचा निवड घ्यायचा. तर आता रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही जेवण वगैरे आटोपून थोडा वेळ बसलो आणि आता घरी निघालोय. आणि अशाच जाणार आहे. 11:30 वाजलेत. तर असं काय हे नेहमीच नसतं. हे वर्षातून एकदाच असतं. त्यामुळे निवड असतो त्यामध्ये आम्ही भगतवानचा निवड देतो आणि ह्या वर्षाने आम्हाला झालाय. अशा पद्धतीने आहे सगळं आमचा विनोद मालिक वगैरे सगळे पोरवाला सगळे व्यवस्थित आहेत आणि हे आपला कांडे लावले त्याच्या मासे भेटले. तर मंडळी आता आलोय अर्ध्या रस्त्यामध्ये. अशा प्रकारे हे रात्रीचं जेवण बाहेर रानामध्ये केलं जातं आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी हे देणं आहे ते वर्षातून एकदा दिलं जातं. तर मामा तर मंडळी चला या व्हिडिओमध्ये एवढंच. तर असेच भेटणार आहोत गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तर चला पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तर स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा. चला तर बाय.